नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यसभेमध्ये खरं तर हिवाळी अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच दिवशी विरोधी पक्षामधील एकूण 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. ही कारवाई संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी करण्यात आली. मात्र पावसाळी अधिवेशनाची कारवाई आत्ता का? ही कारवाई राजकीय द्वेषापोटी तर नाही ना, असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. यावरच आज आपण आपल्या लोकशाही विशेषमध्ये करणार आहोत चर्चा. आधी पाहूयात लोकशाही न्यूजचा या संदर्भातला विशेष रिपोर्ट, त्यानंतर मान्यवरांबरोबर सखोल चर्चा. श्रीमती प्रियंका चतुर्वेदी शिवसेना, श्री अनिल देसाई शिवसेना and श्री अखिलेश प्रसाद सिंह INC are suspended for the remaining part of the current session. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कारवाई. विरोधी पक्षाच्या 12 खासदारांचं राज्यसभेतून निलंबन. पावसाळी अधिवेशनाची कारवाई आता का? सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न. महाराष्ट्र विधानसभेतील द्वेषापोटी राज्यसभेत कारवाई. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडूंनी पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या 12 खासदारांना राज्यसभेतून निलंबित केलंय. ही कारवाई संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलन आणि इतर अनेक मुद्द्यांवरून राज्यसभेत या 12 खासदारांनी गोंधळ घातला होता. त्या दरम्यान या खासदारांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर कागदपत्र भिरकावली आणि सभागृहातील कर्मचाऱ्यांसमोर ठेवलेल्या टेबलावर चढले होते. त्यावरून सभापती एम व्यंकय्या नायडूंनी ही कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या 12 खासदारांमध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, शिवसेनेचे अनिल देसाई, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे इलामाराम करीम, काँग्रेसचे फुलोदेवी नेताम, काँग्रेसच्या छाया वर्मा, काँग्रेसचेच रिपुन बोरा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बिनॉय विश्वम, काँग्रेसचे राजमणी पटेल, काँग्रेसचे डोला सेन, काँग्रेसचे शांता शेत्री, काँग्रेसचे सय्यद नासिर हुसैन आणि काँग्रेसच्याच अखिलेश प्रसाद सिंग यांचा समावेश आहे. दरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. निवेदन करते हैं चेयरमैन से कि उन्होंने जो ऑर्डर पास की है 12 लोगों के बारे में वो वापस ले और सदन अच्छा चलाए, और ये जो अनडेमोक्रेटिक और ऑटोक्रेटिक बिहेवियर है और डेमोक्रेसी को ख़त्म करने की और हमारी आज़ादी को ख़त्म करने की एक साजिश जो चल रही है, जो रूल्स हम सभी ने बनाया है उसी रूल्स को आज सरकार कुचल रही है. यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात असाच प्रकार घडला होता. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित एक ठराव मांडला होता. तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन आणि अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या तब्बल 12 सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं होतं. आता मी सभागृहापुढे ठराव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. ठराव संमत झाला. त्यात आशिष शेलार, गिरीश महाजन यांचा समावेश होता. तसाच प्रकार राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. राज्यसभेत केलेलं 12 खासदारांचं निलंबन हे महाराष्ट्र विधानसभेतील कारवाईच्या द्वेषापोटी तर नाही ना. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज दाबून संसदेत बहुमताच्या जोरावर मनमानी तर चालवली नाहीये ना, असेही प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज झालेलं जे निलंबन आहे, निलंबनाची कारवाई ही खरं तर द्वेषापोटी करण्यात आलेली आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे शिवसेनेच्या डॉक्टर मनीषा कायंदे आणि भाजपचे माजी खासदार अमर साबळे आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेत. इतरही अनेक मान्यवर हे आपल्यासोबत जोडले जातील. मात्र थेटपणे आपण चर्चेला सुरुवात करतो डॉक्टर मनीषा कायंदे यांच्यापासून. डॉक्टर मनीषा कायंदे, राजकारण सुरू आहे, मान्य आहे. राज्य असेल, केंद्र सरकार असेल, आपापल्या परीनं राजकारण करण्याचा प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक सत्ताधारी प्रयत्न करतो. मात्र ज्या प्रकारची कारवाई आणि निलंबन करण्यात आलेलं आहे हे द्वेषापोटी करण्यात आलेलं आहे का? डॉक्टर मनीषा कायंदे. गेले 2 वर्ष आपण पाहतोय की केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या मागे आणि मंत्री असोत, आमदार खासदार असो, यांच्या मागे हात धुवून लागलेला आहे आणि द्वेषाचं राजकारण यांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं, महाराष्ट्र पोलीसला बदनाम करायचं, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना बदनाम करायचं आणि सुरळीतपणे राज्य सुरू होऊ द्यायचं नाही. आणि आता तर म्हणजे कळस गाठलाय की पार्लमेंटमध्ये पहिल्याच दिवशी हे अशा प्रकारचं निलंबन करायचं आणि बरोबर जो 12चा आकडा त्यांनी तो मॅनेज केलेला आहे. बरं, आता त्याच्यामध्ये कोणी याच्यामध्ये म्हणजे कोणाला बोलूही द्यायचं नाही. म्हणजे इतकी दडपशाही आहे, बाहेर लोकांना बोलू द्यायचं नाही. सभागृहात ज्यांना हक्क आहे बोलायचा, बोलणं हे एखाद्या लोकप्रतिनिधीचं, निवडून आलेल्या व्यक्तीचं तिथे प्रश्न मांडणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही त्यांना करू देत नाहीये. आणि मागच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जो विषय होता तो तुम्ही आता इम्प्लिमेंट करताय. आणि कारण त्या म्हणजे यांच्याकडे राज्यसभेत बहुमत नाहीये, आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीला. आणि म्हणून ही जी कारवाई आहे ही पूर्णपणे द्वेषापोटी केली आहे. म्हणजे राजकारण समजू शकतो, विरोधाचं राजकारण समजू शकतो, पण द्वेष, जे आपलं ऐकत नाहीत, जे आपल्या मागे येत नाहीत, जे आपल्याला सहकार्य करत नाही, त्यांना तुम्ही लॉजिकली पटवून देऊ शकत नाही. तर मग अशा अनडेमोक्रेटिक पद्धतीने, अशा हुकुमशाही पद्धतीने, दडपशाही पद्धतीने त्यांना झुकवायचं आणि आवाज बंद करायचा, हे सगळं भारतीय जनता पार्टीचं आहे. निश्चित आपल्या पक्षाची बाजू लक्षात आलेली आहे. याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार कुमार केतकरही या चर्चासत्रामध्ये जोडलेले आहेत. कुमार केतकरजी, मी आपल्याकडे येतो, मात्र तत्पूर्वी भाजपचे माजी खासदार अमर साबळे आपल्यासोबत आहेत. अमर साबळे, जर आपण ऐकलं असेल, डॉक्टर मनीषा कायंदे यांनी थेटपणे सांगितलं की द्वेषापोटी ही सगळ्यात करण्यात आलेलं जे आहे ती निलंबनाची कारवाई आहे. तर खरोखर या ठिकाणी द्वेष आहे की 12ला 12 खासदारांनी दिलेलं हे थेटपणे उत्तर आहे? हा निव्वळ योगायोग समजायचा का अमर साबळे? राज्यसभेतील खासदारांच्या वर्तणुकीविषयी जी नियमावली आहे त्या नियमावलीच्या प्रोव्हिजन 256, 259 आणि 266 नुसार राज्यसभेतील खासदारांच्या वर्तणुकीच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा सभागृहाला असतो आणि सभापतींना असतो. नक्की. तुम्ही आता जे दाखवलं की राज्यसभेमध्ये त्या दिवशी काय घडलं, राज्यसभेमध्ये कामकाजाच्या टेबलवर उभा राहून कायद्याची नियम पुस्तिका फाडून सभापती उपसभापतींच्या दिशेने भिरकावलं जात असेल तर ही वर्तणूक योग्य आहे का? जर वर्तणूक योग्य नसेल आणि देशाचं सर्वोच्च सभागृह हे लोकसभा आणि राज्यसभा असेल, लोकांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार खासदारांना आहे, परंतु ते प्रश्न मांडण्याची पद्धत ही एक आखून दिलेली आहे. त्या पद्धतीच्या बाहेर जर जाऊन वर्तणूक केली असेल तर अशा वर्तणुकीला दंड हा नियमानुसार आहे. विशेषतः ही कारवाई ही सभागृहाने केलेली आहे. सभागृहाने त्याच्यावर मोशन मूव्ह केलेले आहे. सभागृहाने ती अशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे असा आग्रह धरलेला आहे आणि त्याच्यानंतर सभापतींनी
ही निलंबनाची कारवाई केलेली आहे. बर केवळ सत्ताधारी पक्षाने कोणताही निर्णय घेतला तर तो देशापुटी घेतला, राजकारण म्हणून घेतला असं म्हणायचं आणि आपली लंगडी बाजू झाकून ठेवायची ही पद्धत बरोबर नाही. जी कारवाई केली, एखादा खून केला असेल तो या 1 जून महिन्यामध्ये केला असेल तर जुलै महिन्यामध्ये त्याच्यावर कारवाई करू नये असं काही कायद्यामध्ये सांगितलं आहे का? बर जे सभागृहामध्ये ज्या पद्धतीची वर्तणूक होती त्या वर्तणुकीच्या अनुषंगाने एक कमिटी नेमली गेली. त्या कमिटीमध्ये या सर्व वर्तणुकीचा आढावा घेतला गेला. त्याच्यानंतर सभागृहामध्ये मोशन मूव्ह झालं आणि त्याच्यानंतर सभागृहाने केलेल्या आग्रहानंतर सभापतींनी ती कारवाई केलेली आहे. त्यामुळे केलेली कारवाई ही अत्यंत कायदेशीर आहे, उचित आहे आणि सभागृहाची गरिमा वाढवणारी आहे आणि सभागृहाची गरिमा कमी करण्याचं काम ह्या 12 खासदारांनी केलं होतं. त्यामुळे त्यांना दंडित करण्यात आलेलं आहे. ही कारवाई झालेली ती योग्य आहे, कायदेशीर आहे. बरोबर आहे. आपण कारवाईच्या बाजूने आहात आणि निलंबन जे आहे ते कायदेशीररित्या करण्यात आलेलं आहे आपलं म्हणणं आहे. काँग्रेस खासदार कुमार केतकर यांच्याकडे जातो. कुमार केतकरजी, सभागृहामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला असलेल्या अधिकारांचा पूर्ण वापर करणं हे आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांच्यासाठी निश्चितच महत्त्वाचं आहे. मात्र हे सगळं करत असताना कुठेतरी या संदर्भातली पद्धत बदलत चाललेली आहे का? त्या ठिकाणी ज्या काय नियमावली अटी घालून दिलेल्या आहेत त्याचा मात्र या पदांवरती असलेल्यांना विसर पडताना दिसतोय का? आणि जनता मग जे चित्र पाहते त्यावेळेला या गोष्टींवरती आपल्याला सगळ्यांना मिळून चर्चा करावी लागते की झालेलं निलंबन हे योग्य की अयोग्य की फक्त द्वेषापोटी करण्यात आलेलं आहे. आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांनाच जागं करणारं आणि जनतेलाही जागं करणारं हे उदाहरण आहे. कुमार केतकरजी. पहिली गोष्ट म्हणजे साबळेंना मी एक खुलासा देऊ इच्छितो. तो हा की आत्ता जे निलंबन झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रसंग सांगितले त्यांना कोणालाच निलंबित केलेलं नाहीये. म्हणजे ज्या बाजवा नावाच्या खासदारांनी राज्यसभेमध्ये टेबलावर, त्यांनी जो उल्लेख केला, टेबलावर उभं राहून सभापतींच्या विरोधात, चेअरमनच्या विरोधात घोषणा दिल्या, त्यांना निलंबित केलेलं नाही. इतकंच नव्हे तर त्याच्याबरोबर संजय सिंग होते आपचे, त्यांनाही निलंबित केलेलं नाही. इतकंच नव्हे तर तिथे नसलेले जे होते त्यातल्या दोघांना निलंबित केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की निलंबन करताना त्यांनी साधी प्रोसिजर जी असते ती सुद्धा नीट सांभाळलेली नाही, नाहीतर त्यांना आपण निलंबित केलं असतं. अजून एक भाग म्हणजे असा की ज्यांना त्यांनी निलंबित केलेलं आहे त्यांनी सांगितलं बघ ते जूनमध्ये केले का जुलैमध्ये केले ह्याचा काही प्रश्न नाही येत आहे. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला ते सभागृह प्रोरोग होतं, ॲडजन नव्हे, ज्या वेळेला ते ॲडजन झालेलं असतं त्यावेळेला त्याचा अर्थ असा असतो की ते कंटिन्यू होणार. हे प्रोरोग झालेलं सभागृह होतं ते ऑगस्टमध्ये. त्याच्यानंतर आत्ता नोव्हेंबरमध्ये त्यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे माझ्या मते ही सगळी निलंबनाची कारवाई आपण हुकुमशाही, द्वेषाचं राजकारण, एकूण राजकारण हे सगळं सोडून देऊया. पण ही निलंबनाची कारवाई त्यांनी सरळ सरळ नियमबाह्य केलेली आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मग ती हुकुमशाही पद्धतीने केली का अजून कुठच्या पद्धतीने केली तर आपण नंतर बघू. पण ती नियमबाह्य, कारण 256 मध्ये कलमामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेला ज्या पर्टिक्युलर अधिवेशनामध्ये ती घटना घडेल त्यावेळेला त्याच्या पाठोपाठ ते झालं पाहिजे. ही ऑगस्टमधली घटना आहे, त्यांची कारवाई नोव्हेंबरमधली आहे. त्या घटनेमध्ये जे सामील होते त्यांना करायच्या ऐवजी दुसऱ्यांना केलंय आणि त्या घटनेत प्रत्यक्ष ज्याच्याबद्दल ते बोलले साबळे साहेब त्यांना निलंबित केलेलं नाही. त्याच्याचमुळे असा संशय निर्माण होतो की याच्या पाठीमागे हेतू काय. बरोबर. मग त्याच्यामुळे असा संशय निर्माण होतो की संजय सिंग जे आहेत ते दिल्लीचे आहेत, ते आप पार्टीचे आहेत, ते पंजाबमध्ये निवडणुका लढवत आहेत. बाजवा जे आहेत ते शीख आहेत आणि ते पंजाबमध्ये त्यांच्या पक्षाची निवडणूक चालू आहे. त्याच्यामुळे त्यांना म्हणून तिथून वैताग बाजूला काढलेलं आहे की काय आणि दुसऱ्या कोणाला तरी घेतलंय का? आता शिवसेनेचे 2 खासदार त्यांनी घेतलेले आहेत, त्यांचं काही एवढं महत्वाचं त्यांनी निलंबनासारखी कारवाई केली नाहीये. प्रियंका चतुर्वेदी किंवा अनिल देसाईंना तुम्ही ओळखत असाल, ते अतिशय मृदू भाषे आहेत. ते कुठे असं टेबलावर चढा, काही फेकाफेकी करा
करत नाही. जनरल घोषणा देणारे जे लोक होते ते त्यांच्याच 10 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेलं जी पुस्तिका आहे त्याच्यामध्ये 34 नाव आहेत. त्या 34 नावामध्ये माझं पण नाव आहे, ॲमी याज्ञिकचं पण नाव आहे, पण आम्हाला कोणालाच त्याच्यासाठी निलंबन केलेलं नाही. हे जी निलंबन केलेली माणसं आहेत की एकदम त्यांनी कुठून एकदम आणली मला कळत नाही. काही लोक त्यावेळेला नव्हते, हजरच नव्हते आणि आता त्यांनी निलंबन केलंय. म्हणून हा प्रश्न तयार होतो की अशी निलंबनाची कारवाई त्यांनी का केली. मग स्वाभाविकच कोणी इन्फरन्स असा काढेल, संदर्भ असा लावेल की ह्याच्या पाठीमागेही राजकारण आहे का, आणि म्हणून मग त्या राजकारणाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न होतो. राजकारण आहे की नाही असं स्पष्ट दिसणार नाही, पण राजकारण असलेला आरोप का होतोय तर ह्या ज्या 2 गोष्टी व्यक्त सांगितल्या त्याच्यात दिसून येतात. बरोबर आहे. सत्य परिस्थिती काय होती हे कुमार केतकर यांनी आपल्याला खरं तर समजावून सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी असलेले संकेत, त्याची नियमावली याचं जर पालन केलं जात नसेल, मात्र हे सगळं होत असताना जे त्यात इन्व्हॉल्वच नाही आहेत त्यांची नावं का समोर येतात, त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई का केली जाते, आणि त्यामुळे मग प्रश्न उपस्थित होतो की द्वेषापोटी हे निलंबन करण्यात आलेलं आहे का. याच अनुषंगानं पुढील चर्चा सुरू राहील. चोर सोडून संन्यासाला फाशी का, या अनुषंगानं एका छोट्याशा ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आपण सर्व चर्चा करता आहोत की झालेलं जे खासदारांचं निलंबन आहे ते द्वेषापोटी करण्यात आलेलं आहे का. ब्रेकवर जाण्याआधीपर्यंत ज्या प्रकारची चर्चा आपण ऐकली, एक गोष्ट स्पष्ट होताना दिसतीये, ज्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी त्यांचा जर त्यामध्ये साधा समावेशही नसेल तर या 12 आकड्यावरती, त्याचबरोबर 12 जणांचं निलंबन जे करण्यात आलेलं आहे त्यांच्यावरती देखील अनेक प्रश्न उपस्थित राहतात. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी काँग्रेस खासदार कुमार केतकर, भाजपचे माजी खासदार अमर साबळे आणि शिवसेनेच्या डॉक्टर मनीषा कायंदे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अमर साबळे, मी आपल्याकडे येतो. आपण म्हणालात की त्या ठिकाणी केलेल्या गैरवर्तणुकीनंतर करण्यात आलेलं हे निलंबन आहे. त्याचबरोबर निलंबन आणि जसं खुनाचं तुम्ही उदाहरण दिलेलं होतं ते खरं तर लागू पडत नाही, कारण तिथल्या नियमावलीनुसार त्याच वेळेलाही कारवाई होणं अपेक्षित असताना मात्र पावसाळी अधिवेशनाची कारवाई ही हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला केली जाते, आणि त्याही उपर जाऊन जसं कुमार केतकर सरांनी स्पष्टपणे सांगितलं की त्या ठिकाणी ज्यांनी गैरवर्तणूक केल्याचा दावा केला जातो त्यांच्यावरती तर कारवाई नाहीच आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन फक्त विरोधी पक्षातील जे खासदार आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे. अमर साबळे, पहिला एक खुलासा करू इच्छितो की मागच्या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी हा गोंधळ झालेला आहे. शेवटच्या दिवशी गोंधळ झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यानंतर कारवाई ही पुढच्या अधिवेशनामध्येच होत असते. त्यामुळे मी सांगितलेलं उदाहरण, जून मध्ये जर खून झाला असेल तर जुलैमध्ये कारवाई होऊ शकत नाही का, ते हे 100% बरोबर आहे. नावांबाबत काय? दुसरं की मी केतकर सरांचा पहिला दिवस आदर करतो. काल व्हायला हवी होती ना ती कारवाई, आज कशी काय झाली? तेच म्हणतो ना की त्या दिवशी कारवाई व्हायची असेल तर ती कालच्या दिवशी व्हायला पाहिजे. ते अधिवेशन संपल्यावर कालचा पहिला दिवस होता. कालच्या हे पहा की म्हणजे पहिल्या दिवशी कारवाई झाली पाहिजे का असं काही नाही, कारण याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये झालेल्या कामकाजाच्या संदर्भामध्ये एक समिती नेमली गेली. समितीचा जो अहवाल आला त्याच्यामध्ये जी तुम्ही नावं सांगितली, जी 2 नावं ऍड झालेली नाहीत ती सुद्धा ऍड होऊ शकतात, परंतु जी नावं आहेत आणि जी सभागृहामध्ये नव्हती त्याच्या संदर्भामध्ये सर्व खासदार हे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात. उदाहरणार्थ महाराष्ट्राचे जे आमदार आहेत त्यांचं निलंबन केल्यानंतर, ते बेकायदेशीर वाटल्यानंतर या ठिकाणच्या आमदारांनी त्यांचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टामध्ये नेला. तर जर कोणत्या खासदारांवर चुकून कारवाई झाली असेल आणि ती चुकली असेल तर या संदर्भामध्ये न्याय मागण्याचं योग्य ते ठिकाण हे सुप्रीम कोर्ट आहे. नाही, पण आज जर तरवरतीच्या वेळेला चर्चा करावी लागते. डॉक्टर मनीषा कायंदे अतिशय स्पष्टपणे दिसून येत आहे, जर तरवरती चर्चा करायची असतील तर खासदारांवरचं निलंबन किंवा खासदारांचं निलंबनाची केलेली कारवाई, मग आपण कोर्टात जाऊ शकतो, न्याय मागू शकतो. मग कारवाई करण्यापूर्वी समितीला हा गोंधळ लक्षात आला नाही का? डॉक्टर मनीषा कायंदे. नाही, आता लक्षात घ्या की माननीय अमर साबळे यांच्या बोलण्यावरून एक स्पष्ट होत आहे की आता ते जरी डायरेक्टली बोलत असते तरी त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ तोच होतोय
की तिकडच्या शेवटी तुम्ही संबंध जोडलाच ना, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काय झालं याचा संबंध त्यांनी शेवटी जोडलाच. हो. आणि मुख्य म्हणजे तो 12चा आकडा जो अचीव्ह केला हा निश्चितच त्याच्यावरून तर्क काढण्यासारखा आहे, निष्कर्षावर येण्यासारखंही आहे. मग ते 10 वरच का नाही थांबले, 9 वर का नाही थांबले, 14 का नाही केला, पण 12च कसे काय झाले? अमर साबळे, हे टार्गेट होतं कोणालाही म्हणजे हे लक्षातच येतंय की हे हे पहा पुरस्कार केलेला आहे. की या देशामध्ये कोणतीही घटना निर्माण झाली की त्याला सत्ताधारी पक्षाला जबाब धरायचं आणि आपल्या चुका झाकून ठेवण्याची ही विरोधी पक्षाची जी पद्धत आहे त्या संदर्भामध्ये मनीषाताई बोलतात. यामध्ये की 12चा आकडा का आहे, कसा आहे, हा योगायोग आहे का किंवा त्याच्या बदला आहे का, असा विचार करणं चुकीचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, याच्यामध्ये प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. निलंबित झाले त्यात तृणमूल काँग्रेसची पण आहे, मार्क्सवादी पक्षाची सुद्धा आहे. त्यामुळे त्या पक्षाची मग कशाला घेतली असती? जर तुम्हाला निलंबित बदला घ्यायचा असता तो फक्त राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे आणि शिवसेनेचे घेतले असते. त्यामुळे बदल्याचा काही संबंध नाही, महाराष्ट्राच्या कारवाईचा काही संबंध नाही. परंतु सभागृहामध्ये ज्या पद्धतीने वर्तणूक झाली आणि मला खात्री आहे की केतकर सर सुद्धा ज्या वर्तणुकी जे अनुभवली त्याचं ते समर्थन करणार नाही. कारण केतकर सर इतके सभ्यतेने वागताना मी पाहिलेलं आहे. त्यामुळे केतकर सर सुद्धा त्या सभागृहामध्ये जी वर्तणूक ज्या खासदारांनी केली त्याचं समर्थन कधी करणार नाही. परंतु सभागृहाच्या बाहेरचे जर काही खासदारांची नावं आली असतील त्याच्याबद्दल त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याचा विचार केला पाहिजे. आणि अशी त्यांनी केली आहे का? म्हणजे कुठली असेसमेंट न करता ते टेबलावर चढले होते का? म्हणजे याचा अर्थ कुठेतरी 12चा आकडा त्यांना गाठायचा होता, तो पूर्ण आणि म्हणून मग शिवसेनेच्या खासदारांचा त्या ठिकाणी जी ती निवड करण्यात आली का अमर साबळे? हे पहा की इंडियन पिनल कोड मध्ये एक 36 कलम आहे, 36चा. त्याच्यामध्ये काय होतं की जे सहभागी असतात, प्रत्यक्ष गुन्हा करणारे आणि नंतर त्याच्यामध्ये सहभागी असणारे, असा प्रकार जो असतो ना, टेबलवर चढले काही, परंतु जे मार्शल होते त्या मार्शलला धक्काबुक्की करणं, पुस्तक फेकून घेणं, खेचून घेणं, फेकणं, अशामध्ये जे मार्शल होते आणि त्या मार्शलला धक्काबुक्की करण्यामध्ये अनेक नाव पुढे आलेले आहेत. त्यामुळे टेबलवर उभं राहिल्यावर कारवाई केली पाहिजे आणि खाली असणाऱ्यावर कारवाई नाही केली पाहिजे, असं काही नाही. मी असं विनंती करेन की मनीषाताईंना त्यांनी राज्यसभेच्या कामकाजाच्या वर्तणुकीचं कलम 256, 259 आणि 266 याचा अभ्यास करावा, मग तुमच्या लक्षात येईल. नाही, निश्चित अभ्यास हा प्रत्येक त्या ठिकाणी पोहोचलेल्या खासदाराचा, प्रत्येक पक्षाचा हा निश्चित असतोच. कुमार केतकर सरांना मला प्रश्न पुढचा करायचा आहे. कुमार केतकर सर, आज ज्या प्रकारचं समर्थन अमर साबळे करताना दिसून येत आहेत, ज्या प्रकारे यादी आहे किंवा फक्त टार्गेट करायचं म्हणून 12चा हा आकडा जो तो गाठण्यात आला का, त्यांचं म्हणणे गुन्हेगार आणि त्यांच्या सोबत असलेल्या प्रत्येकावरती कारवाई करणं आवश्यक आहे. मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे गुन्हेगार नसून त्या ठिकाणी असलेले हे सर्व खासदार आहेत आणि खासदार जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडताना दिसत आहेत. बरं, अमर साबळे यांनी जसं म्हटलं की विरोधी पक्ष हे सगळं करून येतो. बरं, केंद्रात वेगळं आणि मग राज्यात वेगळं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं का? कुमार केतकर या ठिकाणी असलेला विरोधी पक्ष जे करताना दिसून येत आहे, मग हे कायद्याच्या कसोटीमध्ये बसणारा आहे का? हे कुठेही द्वेषापोटी नाही असं आपण मानून चालायचं का? कुमार केतकर, मला त्या फंदात पडायचंच नाही. आता डॉक्टर कायंदे म्हणाले ते अतिशय बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की कशा प्रकारचं गैरवर्तन झालं. आता ते गैरवर्तन आहे की नाही ते मला मान्य आहे की नाही हा प्रश्न येत नाही. त्यांच्या मते ते गैरवर्तन होतं. ते टेबलावर चढले होते, त्यांनी फाईल फेकली होती, ती सभापतींच्या दिशेने फेकली होती. संजय सिंग आपचे टेबलावरती चढून त्यांनी तर चक्क नाचच केलेला होता आणि ते एकटे अजून 2 जण त्याच्यात होते. पण यांच्या कोणावरही ती कारवाई झाली नाही. म्हणजे ज्यांनी गैरवर्तन केलं असं ते म्हणतायत आणि अशा गैरवर्तनाला माफी करावी का असा प्रश्न विचारतायत. त्या गैरवर्तन केलेल्या माणसांना माफी केली की नाही माहित नाही आम्हाला, पण त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही. अमर साबळे, उत्तर द्या. खाली वेलमध्ये जे खाली उभे होते, जे खाली उभे राहून घोषणा देत होते, त्यांच्यापैकी काहींना केले, त्यांच्यामध्ये तर एकग्रस्त नव्हतेच, त्यांच्यावर पण कारवाई केली.
अमर साबळे बोला. जे नव्हते त्यांच्यावरती कारवाई केली म्हणूनच प्रश्न विशाल विचारतो. कुमार केतकरांचं झालं की मला एकच डॉक्टर म्हणते, मग अमर साबळेंना उत्तर जो देऊ. हजरच नव्हता, जो खासदार हजर नव्हता त्याच्या विरुद्ध कारवाई होते आणि जे प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये गैरवर्तन करत होते त्यांच्यावरती कारवाईच होत नाही. मग स्वाभाविकच असा प्रश्न येतो की शिवसेनेचे 2 खासदार आणि या सर्व खासदारांना टार्गेट करताना त्यांचा हेतू काय होता, म्हणून त्यांनी इन्फरन्स काढला की त्याच्या पाठीमागे राजकारण आहे आणि त्या राजकारणाच्या पाठीमागे द्वेषाचं राजकारण आहे. त्यांना माहिती आहे त्यांचा सगळ्यात आज जास्त राग महाराष्ट्रात कोणावर असेल तर तो शिवसेनेवरती आहे, कारण त्यांना असं वाटतं शिवसेनेने दगाबाजी करून त्यांना सरकार स्थापून दिलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेला एक प्रकारे टार्गेट करत राहायचा हा जो त्यांचा नॅशनल अजेंडा झाल्यासारखा दिसतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये द्वेषाचं राजकारण आहे का असा प्रश्न उपस्थित करणं पूर्ण वास्तव आहे, पूर्ण रास्त आहे आणि अगदी संयुक्तिक आहे. मुद्दा तो नाही. मुद्दा असा की गैरवर्तन करायला कोणत्याही पक्षाने कधीही पाठिंबा दिलेला नाही. कोणी काही पेपरवेट घेऊन मारावे का, फायली घेऊन मारावे का हा प्रश्न नाहीये. तुम्ही म्हणताय ना त्यांनी गैरवर्तन केलं टेबलावर चढून, मग त्यांना निलंबित करा असं कोणी ते म्हणतील. त्यांना केलेलंच नाही, त्यांचं नाव पण नाहीये यादीमध्ये. आमची नाव यादीमध्ये आहेत खरं म्हणजे कुमार केतकर सर 12 लोकांच्या यादीत नाहीये. आणि 12 तारखेला 12 हे जे प्रकरण आहे ना हे मोदींच्या काळात खूप वेळा अमरजी मी आपल्याकडे 9 वाजता 9 मिनिटांनी, 9 वाजून 9 मिनिटांनी, 5 वाजता 5 मिनिटांनी, हे सगळे जे प्रकार आहेत न्यूमरॉलॉजीतले हे मोदींनी अनेक वेळा केलेत म्हणून तो प्रश्न संदर्भ कदाचित त्यांनी जोडला असेल. मी काही तसा संदर्भ जोडू इच्छित नाही, पण त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की हे 12 कसे आणि का निवडले आणि जे प्रत्यक्षात तिथे होते त्यांची नावं त्यात का आली नाहीत आणि आता त्याच्यानंतर ते जर घेणार असतील तर मग तो आफ्टर थॉट आहे का. आणि सगळ्यात प्रश्न जर जुन्या अधिवेशनातलं ते 256चा सांगतात, त्यांनी स्वतःच ते 256वरचं कलम नीट वाचावं. त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या अधिवेशनासंबंधातली कारवाई ही त्याच वेळेला झाली पाहिजे, त्याच अधिवेशनात झाली पाहिजे. आता ते म्हणले तो शेवटचा दिवस होता आणि त्याच्यामुळे तेव्हा करणं शक्य नव्हतं. मग पहिल्या दिवशी करायची होती कारण समिती नेमून ते सगळं प्रकरण तयारच होतं. मग त्यांनी काल का नाही केली तर ते म्हणतात केव्हाही करू शकतील. असं चालत नाही. तुम्हाला एक कोणती तरी भूमिका, एक कोणतं तरी उत्तर, एक काहीतरी समाधानकारक स्पष्टीकरण द्यावं लागेल. तसं तुम्ही देत नाही आहात आणि म्हणून प्रश्न येतो की त्याच्या पाठीमागची कारणं वेगळी आहेत आणि बरोबर आहे. त्याच्या पाठीमागचीच कारणं शोधून काढण्यासाठी खरं तर आज आपण या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. कुमार केतकर सर आपल्याकडे देखील येणारे, डॉक्टर मनीषा कायंदे आपल्याकडे देखील येतोय आणि अमर साबळे यांना देखील या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. द्वेषापोटी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे का या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतो आहोत आणि यावेळेला सर्व मान्यवर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. डॉक्टर मनीषा कायंदे मी आपल्याकडे. तो महाराष्ट्र विधानसभेतील द्वेषापोटी राज्यसभेत ही कारवाई केल्याचा जो आहे एक सूर एका बाजूला असताना कुमार केतकर सरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला की ज्यांनी खरं तर त्या ठिकाणी गैरवर्तणूक केली असेल त्यांच्यावरती कारवाई न करता इतरांवरती करण्यात आली. त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबणं इतकंच फक्त आता शिल्लक राहिलेलं आणि त्यातून मग अशा प्रकारच्या कारवाया समोर येतात का. डॉक्टर मनीषा कायंदे याचं उत्तर आपण अमर साबळे यांच्याकडून देखील घेणार आहोत. सुरुवात आपल्यापासून करूया. असं आहे की महाराष्ट्राच्या विधान परिषदेत मी जे पाहिलंय की गेल्या 2-3 अधिवेशनामध्ये विरोधक वारंवार वेलमध्ये येतात. वेलमध्ये येण्याचा अधिकार आहे. सभापती महोदयांच्या तिकडे खाली जे एक टेबल आहे तिकडे अधिकारी असतात. त्या टेबलवर अनेकदा त्या टेबलच्या बाजूला बडवलं जातं, दनादन दणके दिले जातात, घोषणाबाजी करताना टेबल वाजवली जातात. म्हणजे स्वतः बसल्यात त्या बाकांवर नाही परंतु अधिकाऱ्यांच्या. हे आता नित्य नियमाचं झालेलं आहे. आणि त्यावेळेला जे 12 आमदारांचं जे भारतीय जनता पार्टीच्या निलंबन झालं तर त्यावेळी तर शिवीगाळ वगैरे झालेली होती आणि हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. परंतु आता वेलमध्ये येणं किंवा थोडं मोठ्याने बोलणं हा तिकडे एक ते जेव्हा माणूस काही विषय मांडत असतो समोरचा बोलू देत नाही म्हटलं की अजून आवाज चढतो. परंतु प्रत्येक वेळा अधिकाऱ्यांच्या टेबलावर वाजवणं हे आता नित्य नियमाचं भारतीय जनता पार्टीच्या सभासदांचं नित्य नियमाचा कार्यक्रम झाला आहे. परंतु जे तिकडे नाहीये, जसं कुमार केतकर साहेब म्हणाले की जे तिकडे नव्हतेच आणि त्यांचंही निलंबन, तर हे निश्चितच हे 12चा आकडा गाठायचा होता. बाहेरही लोकांना बोलू द्यायचं नाही, सभागृहामध्ये बोलू द्यायचं नाही. शेतकरी कायदे मागे घ्यावे लागले हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की सरकारला कसं मागे यावं लागलं. म्हणजे शेतकऱ्यांनी धडा दिलाय, धडा शिकवलाय की तुम्ही दडपशाही करू शकत नाही. संख्याबळावर तुम्ही रेटून देता, सगळी विधेयकं पास करता, परंतु ते बाहेर लोकांना रुचेलच असं नाही.
जनतेला आवडेलच असं नाही. तुम्ही त्यांचा आवाज, आणि तरी पण नरेंद्र मोदीजी म्हणालेत की काही लोकांना, काही शेतकऱ्यांना आवडलं नाही. त्यांनी तोही तिकडे म्हणजे माघार घेताना सुद्धा कसं दाखवून दिलंय की काहीच लोकांना आवडलं नाही. हे कुठेतरी दिशाभूल करण्यासारखं आहे. त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबणं हाच त्याच्या मागचा एक हेतू आहे, दुसरं काय नाही. अमर साबळे उत्तर देतील. विरोधकांचा आवाज दाबणं, त्याचबरोबर सभागृहाच्या बाहेर बोलू दिलं जात नाही, सभागृहाच्या आत बोलू दिलं जात नाही. मग कुठे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर मांडल्या जाणार, कुठे लोकप्रतिनिधी आपलं मत व्यक्त करणार? अमर साबळे उत्तर द्या. मनीषाताईंनी जो मुद्दा मांडला की नित्यनेमाने नित्य नियम, याचा अर्थ सभागृहातला नियम होत नाही. राज्यसभेतली खासदारांच्या वर्तणुकीची नियमावली आहे. सभागृह नियमांच्या आधारे चालतं. त्यामुळे नित्यनेम काय आहे हे बाजूला ठेवा. सभागृहामध्ये काम करायचं असेल तर सभागृहाचे संकेत, सभागृहाची नियमावली ही तुम्हाला पाळली पाहिजे. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, केतकर सरांनी मला अभ्यास करायला सांगितला आणि मला आनंद वाटतो की ज्या कलमाचा अभ्यास करायला सांगितला तो मी एक सांगतो की त्यांनी 256चा अभ्यास करायला सांगितला मला. मी 259चा वाचून दाखवतो. 259 काय? द चेअरमन शाल प्रिझर्व्ह ऑर्डर and shall have all powers necessary for the purpose of enforcing his decision. ही 259 नियमाची नियम सांगितला. आणि 266 सांगतो सर. 266 नियम असं सांगतो, रेसिड्युरी पॉवर्स, ऑल मॅटर्स नॉट स्पेसिफिकली प्रोव्हाइडेड फॉर इन these rules and all questions relating to the detailed working of these rules shall be regulated in such manner as the chairman may from time to time direct. तर ह्या नियम क्रमांक 259 आणि 266 हे मी राज्यसभेची नियमावलीची कलम. अमरजी, मग नियमावलीनुसार जर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, ज्यांनी गैरवर्तणूक केली त्यांच्यावरती कारवाई का करण्यात आली नाही? इतका साधा प्रश्न आहे अमरजी. वेळ आपल्याला घालवायची नाहीये, वेळेतच आपल्याला उत्तर हवंय. अमरजी, थेट उत्तर द्या. ज्यांनी गैरवर्तणूक केली असं म्हटलं जात आहे, मग त्यांच्यावरती थेटपणे कारवाई न होता फक्त आकडा गाठण्यासाठी द्वेषापोटी केलेली कारवाई आहे का? अमरजी, अगदी थोडक्यात आणि स्पेसिफिक राहूयात. तेच सांगतो की मनीषाताई घाबरू नका, काळजी करू नका. 12चा आकडा वाढेल. केतकर सरांनी जे सांगितलं की ज्या दोघांवर टेबलवर उभं राहिल्यानंतर सुद्धा कारवाई झाली नाही तर कदाचित त्यांच्यावर कारवाई होऊ शकेल. नाही, मग कुमार केतकर सरांना मला प्रश्न करायचा आहे, थेटपणे हा इशारा समजायचा, ही धमकी समजायची? कारण यापूर्वी झालेल्या कारवाईनंतर एक वक्तव्य आलेलं होतं की याची देखील किंमत आपल्याला चुकवावी लागणार आणि त्याचीच किंमत विरोधकात चुकवतायत का? कुमार केतकर. नाही, 2-3 गोष्टी मला वाटतं साळवे साहेबांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ते त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये अरुण जेटलींनी जाहीर विधान असं केलं आहे आणि ते टीव्हीवरती अनेक वेळा दाखवलं गेलेलं आहे की डिस्रप्शन इज अ डेमोक्रेटिक राईट ऑफ द ऑपोजिशन. म्हणजे सभागृहामध्ये सभागृह चालू न देण्यासाठी गोंधळ घालणं, डिस्रप्शन करणं हा विरोधी पक्षांचा अधिकार आहे, हक्क आहे असं जेटली म्हणले होते. पण त्यात मी जाऊ इच्छित नाही, कारण ते आबासाहेबांच्या कारकिर्दीतच अरुण जेटली म्हणालेले आहेत. मुद्दा असा की हे डिस्रप्शन केल्यानंतर त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, चेअरमनला अधिकार आहेत की नाही? अधिकार आहेत. आमचा मुद्दा एवढाच असा आहे की 256 मध्ये त्याच अधिवेशनामध्ये तो कायदा त्यांनी जर वापरला असता, बरं समजा त्यांनी म्हटल्याप्रमाणे तो शेवटचा दिवस होता, तर मग त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी तो लगेच वापरला का? कायदे त्या लोकांची यादी आज प्रसिद्ध कशी झाली? आता ते म्हणतात उरलेल्यांवरती पण नंतर होईल. असं कसं चालेल? जर तुम्हाला मुख्य निलंबन ज्यांचं करायला हवं, म्हणजे ज्यांनी मुख्यपणे चुकीचं वर्तन केलेलं आहे, गैरवर्तन केलं आहे, त्यांचं नाव सोडून जो तिथे हजर नव्हता त्याचं नाव त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे ह्याच्या पाठीमागे निश्चितच काहीतरी राजकारण आहे. मग
मग ते तुम्ही द्वेषाचं म्हणा, विद्वेषाचं म्हणा, काय म्हणतात, काँग्रेस शिवसेनेबद्दलच्या असलेल्या हेटाळणीबद्दल असेल, काँग्रेस मुक्त देश त्यांना करायचाच आहे त्यामुळे काँग्रेसबद्दल असेल, परंतु मुद्दा तो नाही. त्याच्यात 2 खासदार तृणमूलचे सुद्धा आहेत. आता त्यांचा ममतांवरती पण खास राग आहे. त्यामुळे बरोबर मग अरुण जेटलींचं हे वक्तव्य ते कसं विसरले की डिस्ट्रप्शन इज अ डेमोक्रेटिक राईट. तर ते सगळं आपण सोडूया. साधा मुद्दा असा आहे की ज्यांचं निलंबन त्यांनी करायला हवं असं ते म्हणतात, त्यांच्या निलंबनाचं नाव सुद्धा त्याच्यात नाहीये. बरोबर. आणि हे या प्रश्नाचं सत्य उत्तर जे त्यांनी आहे अजून ते या दिलेलं नाही. ते चर्चेत देऊ स्पष्ट शकणार होताना नाही, दिसतंय. कारण तो त्याच्या पाठीमागचं राजकारण वेगळंच आहे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद कुमार केतकरजी, अमर साबळे आणि डॉक्टर मनीषा कांदे, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. मात्र यापूर्वीच झालेली जी निलंबनाची कारवाई होती, राज्यात जे घडलं त्याचेच पडसाद आपल्याला थेटपणे जे आहे ते संसदेतही पाहायला मिळाले. आणि त्यानंतरच मग आलेली आकडेवारी हा केवळ योगायोग समजायचा की द्वेषापोटी करण्यात आलेली कारवाई. कारण त्या ठिकाणची सद्य परिस्थिती जर पाहिली, ज्यांनी कोणी गैरवर्तन केलं असेल त्यांच्यावरती कारवाई न होता फक्त मग तृणमूल काँग्रेस असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यातल्याच सर्व खासदारांवरती ही कारवाई का करण्यात आली, त्यामुळेच असे अनेक प्रश्न उपस्थित होतात जे अजूनही निरुत्तरितच राहताना दिसतात. तर आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही.